चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ईमेल रायटिंगचा क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. 12th बोर्ड एक्झाममध्ये ईमेल रायटिंग हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. बघा, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. मग या ठिकाणी बघा 3 प्रश्न असणार आहेत. ईमेल रायटिंगचा एक प्रश्न असणार आहे, दुसरा रिपोर्ट रायटिंगचा असणार आहे आणि तिसरा प्रश्न असणार आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क पाडायचे असतील कमी वेळेमध्ये आणि रायटिंग स्किलमध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतील, तर मी रिकमेंड करेन की इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. ते का? तर इंटरव्ह्यू क्वेश्चनसाठी या ठिकाणी जे वेळ असतो तो या ठिकाणी कमी या ठिकाणी वापरता येतो आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन हा लहान असतो आणि पटकन सोडवता येणारा असा प्रश्न आहे. पण जर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सोडवता आला नाही, तर मात्र या ठिकाणी ईमेल रायटिंग हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. ठीक आहे. तर ईमेल रायटिंगचा आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये ईमेल रायटिंग कसं सॉल्व करायचं, ईमेल रायटिंग कसा लिहायचा, तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाते. तर बघा, या ठिकाणी 2022ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर त्यामध्ये कसा क्वेश्चन आलेला, इमेजिन दॅट यू आर अ शॉपकीपर ऑफ अ गिफ्ट आर्टिकल. A customer had given order for purchasing articles, but you have some difficulties for giving delivery in time due to shortage. Write an email to him or her apologizing for the delay. तर बघा, या ठिकाणी तुम्ही एक शॉपकीपर आहात असं तुम्हाला या ठिकाणी इमेजिन करायचं आहे आणि तुम्हाला एक ईमेल लिहायचं आहे. कोणाला ईमेल लिहायचं आहे, तर कस्टमरला ईमेल लिहायचा आहे. ठीक आहे, की तुम्हाला या ठिकाणी माफीपत्र लिहायचं आहे. कशासाठी? तर त्यांनी एक गिफ्ट आर्टिकल मागवलेलं होतं, ऑर्डर केलेलं होतं, पण ते तुम्ही टाईम त्या ठिकाणी जो दिलेला होता, तर त्या टाईममध्ये तुम्ही डिले केलेला आहे. कशामुळे डिले केलेला आहे? तर शॉर्टेजमुळे तुम्ही या ठिकाणी डिले झालेला आहे. तर त्याच्यासाठी एक ईमेल तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर आपण पाहून घेऊया की उत्तरपत्रिकेमध्ये, बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण आन्सर कशा पद्धतीने लिहिणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिले आपला जो क्वेश्चन क्रमांक असतो तो या ठिकाणी विसरायचा नाही. तर आपला जो क्वेश्चन क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी प्रश्न आहे, त्यामधला पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, तो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. वरती तुम्हाला एक हेडलाईन टाकायची आहे, ईमेल रायटिंग, किंवा तुम्ही या ठिकाणी रायटिंग स्किल म्हणून आणि त्याच्या खाली ईमेल रायटिंग असं सुद्धा या ठिकाणी लिहू शकता. तर बघा, ईमेल कसा लिहायचा आहे, तर सुरुवातीला या ठिकाणी टू. ठीक आहे. आता टू या ठिकाणी तुम्ही कोणाला ईमेल लिहत आहात, तर तुम्ही या ठिकाणी कस्टमरला ईमेल लिहत आहात, तर या ठिकाणी कस्टमरची ID या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो? टू लिहून तुम्हाला कस्टमरची ईमेल ID या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ही ईमेल ID तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा या ठिकाणी बनवू शकता. ठीक आहे. आणि जर कस्टमरचं नाव दिलं असेल, म्हणजे ईमेल लिहिताना जर तुम्हाला ज्याला ईमेल लिहायचा आहे त्याचं जर नाव दिलं असेल, तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID बनवायची आहे. आलं लक्षात? त्यानंतर तुम्हाला फ्रॉम, म्हणजे हा ईमेल कोण लिहत आहे, तर म्हणजे ज्याची दुकान आहे. ठीक आहे, तर तो हा ईमेल लिहत आहे. मग या ठिकाणी त्याची एक ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे, मेन्शन करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट लिहायचं आहे तुम्हाला. सब्जेक्ट डिले इन डिलेव्हरी ऑफ गिफ्ट आर्टिकल. सब्जेक्ट हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जो तुम्हाला सब्जेक्ट दिला असेल त्यानुसार या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट हा चेंज होणार आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार या ठिकाणी सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी मेन्शन तुम्हाला करावा लागणार आहे. त्यानंतर आता हा जो सब्जेक्ट आहे तो डिलेसाठी आहे. तर आपण ज्यांना ईमेल लिहत आहोत ते सर पण असू शकतात किंवा मॅडम पण असू शकतात. मग त्यांना आपण रिस्पेक्ट देणार आहोत. मग या ठिकाणी आपण लिहिणार की डिअर सर ऑर मॅडम. त्यानंतर आपल्या ईमेलची या ठिकाणी सुरुवात आपल्याला करायची आहे, म्हणजे हा मेन बॉडी आहे तुमचा. ठीक आहे. तर बघा, तो कसा असणार आहे, आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट देअर विल बी अ डिले इन द डिलिव्हरी ऑफ द गिफ्ट आर्टिकल ऑर्डर्ड बाय यू. दिस इज ड्यू टू अ शॉर्टेज ऑफ स्टॉक from our supplier. I sincerely apologize for the inconvenience caused to you. Please be assured that the articles will be delivered as soon as the stock is available. आणि शेवटी या ठिकाणी बघा,
थँकिंग यू फॉर युअर पेशन्स अँड कोऑपरेशन असं या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि शेवटी ईमेलच्या शेवटी युअर्स सिन्सिअरली. आता या ठिकाणी एक ईमेल आय डी लिहायची आहे. ती ईमेल आय डी शॉपकीपरची असणार आहे, तुमची नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाने या ठिकाणी ईमेल आय डी बनवू शकता, पण जो शॉपकीपर आहे त्या दृष्टीने या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल आय डी या ठिकाणी मेन्शन करायची आहे आणि हा ईमेल या ठिकाणी तुम्हाला संपवायचा आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा जो ईमेल रायटिंगचा प्रकार आहे तो तुम्हाला समजला असेल. आणि समजला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.